जय सियाराम। मी आहे रंजना, तुम्ही पाहताच रंजनास किचन। आज आहे गुरुवार, आज असतो आमचा उपवासाचा दिवस आणि संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी मी नेहमी काही ना काही गोड करत असते। आज मी करणार आहे तांदळाची खीर। आज मी जी तुम्हाला खीर दाखवणार आहे थोडी वेगळी आहे, खायला खूप छान चविष्ट लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर चला जाऊया किचनमध्ये आणि बनवूया तांदळाची खीर। बनवण्यासाठी मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतले आहे। हे मी मेजरिंग कपनी अर्धा मेजरिंग कप तांदूळ घेतले आहे। यामध्ये मी 1 चमचा गहू टाकते। गव्हामुळे आपल्या खिरीला खूप छान चव येणार आहे। आणि जेवढे आपण तांदूळ घेणार आहे तेवढ्याच प्रमाणात आपण इथे साखर घेणार आहे। आता आपण ही साखर बाजूला ठेवून घेऊ। हे तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून व कुकरमध्ये लावून शिजवून घेऊ। इथे तांदूळ धुवून घेतले आहे। यामध्ये आता मी ट्रिपल आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्या 3 पट पाणी टाकायचे आहे। इथे मी 1 ग्लास भरून व थोडंसं अजून पाणी टाकून आता आपण हे कुकर लावून हे तांदूळ चांगले व्यवस्थित शिजवून घेऊ। आपण यात गहू टाकले त्याच्यामुळे हे तांदूळ आपल्याला 1-5 मिनिटं जास्त, आपण नेहमी जसं शिजवतो त्याच्यापेक्षा 1-5 मिनिटं आपल्याला जास्त शिजवायचे आहे। म्हणजे आपण गॅस थोडा जास्त वेळ चालू राहून देऊ। आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरवायचं नाहीये, आपल्याला हे रवीच्या साहाय्याने चांगले असं घोटून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं दूध टाकून हलवून घेऊ। आता आपण यात थोडेसे दूध टाकू व हलवून घेऊ। तुम्ही बघू शकता आपले खिरीचं हे तांदूळ छान असे मऊ झाले आहे। मी जेवढे तांदूळ घेतले होते, इथे मी जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्यापेक्षा थोडं जास्त खोबरं घेतलं आहे, ओलं नारळ आहे। आता हे आपण बारीक चिकन वाटून घेऊया। दळताना मी यात दूध टाकणार आहे, मी पाण्याचा वापर करणार नाही। आता या खिरीमध्ये आपण बारीक दळलेलं खोबरं आहे ते टाकून घेऊ। इथे काजू, बदाम व पिस्ते मी इथे बारीक कापून ठेवले होते, हे टाकून घेऊ। यामध्ये मी टाकते आहे थोडेसे बेदाणे। इथे मी केसरचं दूध करून ठेवलं आहे, ते पण मी यामध्ये टाकून घेते। इथे मी 1 लिटर दूध या खिरीमध्ये टाकून घेते। आपण यात पाण्याचा बिलकुल वापर करणार नाहीये। मी इथे साय आहे, गाईच्या दुधावरची साय आहे, ती मी यामध्ये दळून टाकत आहे। तर यात ही दळलेली साय, तुमच्याकडे फ्रेश क्रीम साय नसेल तर फ्रेश क्रीम असली ती टाकली तरी छान लागते। म्हशीचं दूध असलं तर खीर खायला खूपच छान लागते। आता यात 1 चमचा इथे मी वेलची साखरेमध्ये दळून बारीक करून ठेवली आहे, मी 1 चमचा वेलची पावडर टाकते। यात आपण आता जायफळ किसून टाकूया। खिरीमध्ये मी नेहमी जायफळ हे किसून टाकते, त्याने खूप छान वास येतो व चव पण खूप छान लागते। आता मी हे चांगलं हलवून घेते। आता मी हे एका पातेल्यात काढून उकळत ठेवते। मी ही खीर पातेल्यात काढून उकळत ठेवली आहे। या खिरीमध्ये मी 1 चमचा सपाट मीठ टाकते। आपण आता ही खीर उकळून घेऊ। मी खिरीमध्ये साखर टाकली आहे, साखर टाकतानाचा माझा व्हिडिओ स्किप झाला। आपण जेवढे तांदूळ घेतले होते तेवढीच यात साखर टाकायची आहे। तुम्हाला जर खीर घट्ट हवी असेल तर तुम्ही दूध कमी टाकू शकता। आमच्याकडे थोडी पातळ खीर आवडली जाते, त्याच्यामुळे मी दुधाचं प्रमाण वाढवून घेतलं आहे।
खीर आपण सारखी हलवायची जेणेकरून खाली लागणार नाही। इथे खिरीला उकळी आली आहे। मी आता गॅस बंद करते। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।